सध्या जसं धुरंधरचं गाणं सगळीकडे वाजतंय ना, अगदी तसंच काही दिवसांपूर्वी इन्स्टा पासून लग्नाच्या वरातींपासून ते न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअर पर्यंत सगळीकडे एकाच गाण्याची हवा होती. ते म्हणजे गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. याशिवाय हे गाणं ज्याचं आहे त्याचीच शेकी शेकी आणि सुंदरी सुंदरी ही गाणी सुद्धा भयंकर हिट झाली. तसं तर या पठ्ठ्याला व्हायचं होतं इंजिनियर, पण गाण्याची आवड त्याला थेट एम पॉप स्टार बनवून गेली. हा आपला मराठमोळा पठ्ठ्या म्हणजे लिरिसिस्ट, कंपोजर आणि सिंगर आपला जळगावचा पोट्ट्या संजू राठोड. 2025 हे वर्ष खऱ्या अर्थाने संजू राठोड साठी लकी ठरलंय. ते कसं आणि या संजू राठोडचा एकंदरीतच प्रवास कसा आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा. तर जळगाव मधल्या धनवड या छोट्याशा गावात संजूचा जन्म झाला. संजूला तशी लहानपणापासूनच म्युझिकची आवड होती, पण तो कॉलेजमध्ये असताना मेकॅनिकल इंजिनिअरिंग करत होता. तरीही गाण्याची आवड त्याला काही स्वस्त बसू देत नव्हती. शेवटी 2017 मध्ये त्याने एक निर्णय घेतला आणि कॉलेज सोडून थेट मुंबई गाठली. खिशात फारसं काही नाही, इंडस्ट्रीत कनेक्शन नाही, पण हातात एक सेकंड हँड लॅपटॉप आणि मोठं स्वप्न घेऊन तो मुंबईत आला. सुरुवातीला तो स्वतःचे डेमो रेकॉर्ड करायचा आणि यूट्यूबवर अपलोड करायचा. मग काय, हळूहळू कमेंट्स वाढू लागल्या आणि भाऊ अजून एक गाणं आण अशी मागणीही आली. मग त्याने यूट्यूबवर इंडिपेंडंट गाणी टाकायला सुरुवात केली. सुरुवातीला त्याने 2018ला आपलं पहिलं गाणं ती प्रेमात वेडी रिलीज केलं आणि मग काय भाई तेव्हाच यूट्यूबवर चांगलाच गाजला. त्यानंतर त्याने बाप्पावाला गाणं, नारी तुझं रूप, पोरी तुझा छंद लागला, डिंपल, इश्काचा नाद, करमत नाही अशी काही मराठी पॉपची गाणी काढली जी गाजली. पण संजू राठोड फक्त महाराष्ट्रापुरता सीमित होता. पण 2023 साली फायनली भावाला ब्रेक मिळाला. त्याने एक गाणं काढलं जे प्रचंड गाजलं, मेगा हिट ठरलं. युट्यूबवर त्याला 200 मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आणि महाराष्ट्रातल्या अनेक लग्नांमध्ये हे गाणं वाजू लागलं. हे गाणं म्हणजे नको मला बंगला, नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला, नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे. त्याच्या याच गाण्याला महाराष्ट्राचा फेवरेट कोण या अवॉर्ड शो मध्ये फेवरेट सॉन्ग नॉन फिल्म हा अवॉर्ड सुद्धा मिळाला आणि संजूला इंडस्ट्रीत पहिली ठोस ओळख मिळाली. संजू राठोड नावाचा आर्टिस्ट जबरदस्त मराठी पॉप गाणी बनवतो अशी चर्चा आता सगळीकडेच व्हायला लागली. त्यानंतर मात्र संजूने धमाकाच केला आणि नुसता धमाका नाही तर ग्लोबल धमाका. त्याचं एक गाणं आलं, गुलाबी साडी. भारतामधली लोक सोडा, फॉरेनर सुद्धा या गाण्यावर थिरकायला लागली. मराठीपासून बॉलिवूडचे सेलिब्रिटी सुद्धा यावर रील्स बनवायला लागले. नुसतं जिकडे पाहावं तिकडे गुलाबी साडीच सुरू. गुलाबी साडीने 500 मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार केला. संजू या एका गाण्यामुळे इतका फेमस झाला की चक्क न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअर बिलबोर्डवर झळकला. या आयकॉनिक बिलबोर्डवर झळकणारं हे पहिलं मराठी गाणं होतं. याशिवाय याच गाण्याने आणखी एक रेकॉर्ड बनवला, तो म्हणजे 100 मिलियन पेक्षा जास्त स्पॉटिफाय स्ट्रीम्स ओलांडणारा पहिला मराठी इंडिपेंडेंट ट्रॅक. अभी अपना भाई मार्केट में छा गया था. आता संजू राठोड ऐकतच नव्हता. सगळीकडे संजूच्या गुलाबी साडीने हवा करून ठेवली होती. रील्सवर रील्स बनतच होत्या. पण त्याला मिळालेली ही फेम फक्त मोबाईलच्या स्क्रीन पुरती मर्यादित राहिली नाही. संजूने सुपरस्टार सिंगर 3 मध्ये परफॉर्म करून ऑल इंडिया प्रेक्षकांपर्यंत पोहोच घेतली. 2024 मध्ये त्याने अजून एक इतिहास रचला, तो म्हणजे सनबर्न एरेनामध्ये ॲलन वॉकरच्या कॉन्सर्टसाठी ओपनिंग परफॉर्मन्स करणारा पहिला मराठी सिंगर म्हणून त्याचं नाव पुढे आलं. ईडीएम क्राऊड जिथे इंग्लिश हिट्सची अपेक्षा असते तिथे मराठी बीट्स वाजतात आणि नुसते वाजत नाही तर हजारो लोक एकत्र नाचतात. हा अनेकांसाठी एक कल्चर शॉकच होता. यानंतर त्याने आणखी एक बजुकाच काढला, तो म्हणजे एक नंबर तुझी कंबर हाय, चाल शेकी शेकी हाय, किती सुंदर तुझं डिंपल, जे पाहिजे ते घे ते घे. 22 एप्रिल 2025 ला त्याने शेकी शेकी रिलीज केलं. यामध्ये अॅफ्रोबीट, बंजारा फोक, हिपहॉप आणि मराठी पॉप यांचं फ्युजन होतं. जगभरात जो राडा गुलाबी साडीने घातला तोच शेकीनेही घातला. नुसते रील्सवर रील्स बनवत सुटले. गाण्याला फक्त 2 महिन्यातच 150 मिलियन व्ह्यूज मिळाले. भाऊ इतका फेमस झाला की अनंत अंबानीच्या लग्नात सुद्धा लाईव्ह गायला. अहो ते सोडा, हिंदी फिल्मफेअर वाल्यांनी सुद्धा अवॉर्ड शो मध्ये त्याला गायला बोलवलं.
आणि आश्चर्य म्हणजे कित्येक बॉलिवूडच्या हिरोईनी त्याचं गाणं गात होत्या. असे बॅक टू बॅक हिट्स दिल्यानंतर त्याचं सुंदरी हे गाणं आलं. सुंदरी सुद्धा 100 मिलियन व्ह्यूजच्या पार गेलं. त्यामुळे मराठी पॉप इंटरनॅशनल लेवल पर्यंत पोहोचतंय ते संजूमुळेच. आता वर्षाच्या शेवटी संजू राठोड हा 2025 मधला सर्वाधिक ऐकला जाणारा मराठी कलाकार बनलाय. कारण युट्यूबवर त्याला लोकांनी 28 कोटींहून जास्त तास ऐकले. भाषा मराठीच पण वाईब सगळं जग करतंय हे नक्कीच खास आहे. याशिवाय 2025 मध्ये संजू राठोड हा 2.7 अब्ज युट्यूब व्ह्यूज मिळवणारा एकमेव मराठी कलाकार ठरलाय. मराठी पॉपची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या संजूने हे दाखवून दिलंय की टॅलेंट असलं की आपण झिरो पासून हिरो बनू शकतो. मग तुमच्या प्लेलिस्टमध्ये संजूचं कोणतं गाणं नंबर 1 आहे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.